सरन्यायाधीशांच्या अवमान प्रकरणी बुलढाणा वकील संघाकडून निषेध. राकेश किशोर याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची वकील संघाची मागणी. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर पेशाने वकील असलेल्या राकेश किशोर या व्यक्तीने बूट भिरकावून अवमान केला आहे. या घटनेचा बुलढाणा वकील संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सोबतच आज वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावून माथे फिरू राकेश किशोर याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावाचे निवेदन बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले. भारताच्या इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी घटना आजवर घडली नाही आणि भविष्यात सुद्धा घडू नये याचा तीव्र निषेध करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करताना त्या ठिकाणी शब्दही कमी पडत आहेत. लोकशाही असलेल्या देशामध्ये आपले विचार विचाराने, कायद्याला उत्तर कायद्याने, विचाराला उत्तर विचाराने द्यायचं असतं आणि एका 71 वर्षाच्या वकिलाने त्या ठिकाणी हा प्रकार केला मोठ्या मनाने आणि त्या पदाची गरिमा ठेवत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्मान्य श्री भूषण गवई साहेब त्याला माफ केलं, त्याला सोडून दिलं. परंतु त्यानंतर माध्यमांसमोर ते अशी गरळ त्यांनी ओकली की मला परमेश्वराने तो आदेश दिला होता, मी माध्यम आहे आणि सनातन धर्माचा अनादर झाला म्हणून ते केलं. माझा या ठिकाणी आरोप आहे की सनातन ते कधीच हिंदू नसतात किंवा हिंदू नाहीत.